चला मंडळी, आज करूया मस्त खमंग आणि कुरकुरीत पौष्टिक आणि अतिशय चविष्ट नाचणीच्या पिठाचं थालीपीठ। सुरुवातीला थालीपीठासाठी आपण एक वाटण तयार करूया। इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या कंच तिखट मिरच्या, 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून ओवा मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता दरदरीत वाटून घेणार आहे। यानंतर जाडबुडाच्या कढईत 1 वाटीभर पाणी घेऊन त्यात 1 टीस्पून मीठ आणि तयार केलेलं वाटण घालूया। ही माझी रोजच्या वापरातली आमटीची वाटी आहे। गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि आता यात आपण काही सुके मसाले घालणार आहोत। 2 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून धणेपूड आहे। हे सगळं पाण्यात घालून मिक्स करून घेऊया। यानंतर गॅसची आच मोठी करून पाण्याला पहिली उकळी येऊ द्या। ही बघा, पाण्याला पहिली उकळी फुटलेली आहे। आता ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी भरून नाचणीचं पीठ या पाण्यात घालूया। गॅसची आच मंद करूया आणि हे पीठ पाण्यात कालवून घेऊया। या पद्धतीने चमच्याच्या मागच्या बाजूने दाब देत देत पाण्यात पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पीठ पाण्यात छान एकजीव झालेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करूया आणि पीठ झाकून 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया। 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत। पिठाला छान वाफ बसलेली आहे। आता हाताने हे पीठ चांगलं जोर देऊन मळून घेऊया। वाफवलेलं पीठ कसं छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे ते बघा। आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी लावावं लागत नाही। ज्या कढईत पीठ कालवलं त्याच कढईत उरलेली पुढची सगळी प्रोसिजर करणार आहोत, त्यामुळे भांड्यांचा जास्त पसाराही पडणार नाही। आता इथं मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। 1 बीटरूट स्वच्छ धुवून कोरडं करून सालं काढून किसून घेतलेलं आहे। किसताना बारीक किसणीचा वापर केलेला आहे, म्हणजे मोठा मोठा किस दातात अडकत नाही। बीटरूट कच्चच वापरायचं आहे, उकडायची आवश्यकता नाही। आणि ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। हे सगळं उकड काढलेल्या नाचणीच्या पिठात छान मळून घ्यायचं आहे। सोबतच 1 टीस्पून तेल पिठाला लावून घेतलंय, म्हणजे पीठ छान मिळून येईल। आणि मळून झाल्यानंतर आपण लगेचच याची थालीपीठं करायला घेणार आहोत। याचे मी पेढे तोडून घेते। मी मध्यम आकाराचे 4 पेढे तोडलेले आहेत, म्हणजे एवढ्या 1 वाटी पिठात आपली 4 थालीपीठं होतील। थालीपीठ थापण्यासाठी स्वच्छ सुती रुमाल ओला करून मी पोळपाटावर पसरलेला आहे। त्यावर वरून पुन्हा थोडं पाणी शिंपडून या पद्धतीने पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी लावून थापून घ्या, म्हणजे ते छान पसरलं जाईल। हे थालीपीठ मस्त खमंग कुरकुरीत होतं आणि खूप वेळ ठेवल्यानंतरही मऊसूत राहतं, चिवट किंवा वातड होत नाही। त्यामुळे मुलांच्या हेल्दी टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। वरून आणखीन थोडे पांढरे तीळ लावून थापून घेतलेले आहेत, म्हणजे भाजताना ते थालीपीठातून सुटणार नाहीत। मस्त पातळ थालीपीठ थापून झालेलं आहे। आता याला आपण वरून अशा पद्धतीने होल करूया आणि रुमालासह उचलून गरम तव्यावर घालूया। लगेचच रुमालावरून थोडंसं पाणी लावलं की तो स्वच्छ सुटून येतो, थालीपीठाला चिकटून बसत नाही। मध्यम आचेवर थालीपीठ दोन्हीही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे जे आपण होल केलेले आहेत त्यात थोडंसं तेल किंवा तूप सोडा। आज आपण यात कांदा आणि बीटरूट घातलेलं आहे, पण तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या यात घातल्यात तरीही चालेल। कुठलीच भाजी उपलब्ध नसेल तर नुसता भरपूर कांदा आणि कोथिंबीर घातली तरी थालीपीठ उत्तम लागतं। इकडे हे थालीपीठ भाजून होतंय तोपर्यंत दुसरीकडे माझं पुढचं थालीपीठ सुद्धा थापून झालेलं आहे। थालीपीठ दोन्हीही बाजूंनी छान भाजून झालेलं आहे। मस्त पातळ खमंग कुरकुरीत तयार झालेलं थालीपीठ चाळणीत काढून घेऊया आणि हे दुसरं थालीपीठ तव्यावर घातलंय। यावेळेस तर वरून पाणी न लावताही रुमाल स्वच्छ निघून आला। प्रत्येक वेळेस नवीन थालीपीठ थापताना रुमाल स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे पीठ रुमालाला चिकटणार नाही आणि थालीपीठ व्यवस्थित थापता येईल। सकाळच्या गडबडीत पिठाची उकड काढणं तुम्हाला फार किचकट वाटत असेल तर रात्री तुम्ही उकड काढून पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवा। सकाळी त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करून पटापट थालीपीठं करा आणि आपली 4ही थालीपीठं करून तयार झालेली आहेत। सकाळचा नाश्ता असो, मुलांचा डबा असो किंवा पोटभरीचं जेवण म्हणून असो, हे नाचणीचं थालीपीठ म्हणजे आयर्न, कॅल्शियम आणि फायबर युक्त परिपूर्ण आहार आहे। मी हे गरमागरम थालीपीठ ताजं दही, लाल मिरचीचा ठेचा आणि मिक्स लोणच्या बरोबर सर्व केलेलं आहे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।